तर ग्रामसभे संदर्भात या ठिकाणी आपल्याला माहिती पाहायची आहे. ग्रामसभा 243 कलम 243 ए नुसार या ठिकाणी दर ग्रामपंचायत अंतर्गत ग्रामसभा घेतली जाते. ग्रामसभेमध्ये 18 वर्षावरील सर्व तरुण या ठिकाणी ग्रामसभेमध्ये सहभाग घेऊ शकतात. म्हणजे ज्यांना मतदानाचा अधिकार आहे असे तरुण या ठिकाणी पुरुष आणि महिला. तर ग्रामसभा घेण्याच्या अगोदर या ठिकाणी महिलांची सभा घेणं अतिशय आवश्यक आहे. महिलांची ग्रामसभा घेणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी आपल्याला राज्यामध्ये साधारणतः महाराष्ट्रात 13 जिल्ह्यामधील 49 क्षेत्र 13 जिल्ह्यातील 49 क्षेत्र हे अनुसूचित गट म्हणजे आदिवासी बहुल क्षेत्र. तर हे या अंतर्गत म्हणजे अनुसूचित क्षेत्र म्हणून ओळखले जातात. तर या अनुषंगाने आपण साधारण क्षेत्रातली ग्रामसभा कशी असते आणि अनुसूचित क्षेत्र म्हणजे ज्या ठिकाणी पेसा आपण म्हणतो म्हणजे राखीव अनुसूचित क्षेत्र, तर आदिवासी बहुल क्षेत्र त्याला अनुसूचित क्षेत्र म्हणतात. तर साधारण क्षेत्रामध्ये ग्रामसभा आणि अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभा या संदर्भाने आपण माहिती घेऊया. साधारण वर्षामध्ये या ठिकाणी साधारण क्षेत्रामध्ये सभा बघा किती होतात. सभा इथं 4 होतात आणि अनुसूचित क्षेत्रामध्ये 6 सभा घेतल्या जातात. फरक बघा 2चा आहे. तर बोलावतो आता इथं बोलावणारा ग्रामसभा बोलवण्याचा अधिकार साधारण क्षेत्रामध्ये सरपंचाला आहे. सरपंचाला अधिकार आहे. तर इथं जे आहे अनुसूचित क्षेत्रामध्ये ग्रामसेवक हा काय करत असतो, अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभा बोलवित असतो. बोलवण्याची जबाबदारी. तर अध्यक्ष कोण असतो सर्व ठिकाणचा, म्हणजे साधारण क्षेत्रातला देखील सरपंचचा असतो अध्यक्ष आणि अनुसूचित क्षेत्राचा देखील सरपंच हा अध्यक्ष असतो. त्याचबरोबर अध्यक्ष अनुपस्थित असल्यास उपसरपंच हा त्या सभेचा अध्यक्ष होत असतो. दोन्ही ठिकाणी उपसरपंच हा त्या ग्रामसभेचा अध्यक्ष असतो. त्याचबरोबर सचिव ग्रामसभेचा त्या सचिव म्हणून या ठिकाणी नेहमीचा सचिव जो असतो तोच ग्रामसेवक हा नेहमीचा सचिव तोच या ठिकाणी ग्रामसभेचा सचिव असतो. ग्रामसेवक या ठिकाणी या ग्रामसभेचा सचिव असतो. त्याचबरोबर गणपूर्ती म्हणजे सभा घ्यायची की नाही हे गणपूर्तीवर ठरवलं जातं. आता सर्वसाधारण क्षेत्रामध्ये या ठिकाणी साधारणतः 100 पैकी 15% सदस्य असतील तर त्या ठिकाणी ग्रामसभा होते. म्हणजे कमीत कमी 100 पाहिजे आणि जास्तीत जास्त म्हणजे असलेल्या त्या मतदारापैकी म्हणजे 18 वर्षीय वयोगटापैकी 15% किंवा कमीत कमी 100 किंवा 15% असं लिहूया आपण. 100 किंवा 15% कमीत कमी असणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी अनुसूचित क्षेत्रामध्ये कमीत कमी 100 किंवा 25% नागरिक
मतदार म्हणजे 18 वर्षावरील. इकडं 25% का, तर या ठिकाणचे अनुसूचित क्षेत्रातले मतदार कमी असतात आणि साधारण क्षेत्रामध्ये म्हणजे पठारी प्रदेशावरचे जे खेडेगाव आहेत त्या ठिकाणची 100 किंवा 15% संख्या कमीत कमी असणं आवश्यक आहे. आता सूचना, आता बैठकीसाठी सूचना किमान 7 दिवस अगोदर सूचना देणे आवश्यक आहे. 7 दिवस अगोदर. कुठं? साधारण क्षेत्रामध्ये. तर 15 दिवस अगोदर, अनुसूचित क्षेत्रात 15 दिवस अगोदर सूचना देणं या ठिकाणी अनुसूचित क्षेत्रामध्ये आवश्यक आहे. आता सर्वसाधारण क्षेत्रामध्ये कर्मचारी म्हणजे तलाठी, डॉक्टर, शिक्षक यांची उपस्थिती इथं अनिवार्य नाही. कुठं? सर्वसाधारण क्षेत्रात अनिवार्य नाही, परंतु अनुसूचित क्षेत्रामध्ये अनिवार्य आहे. म्हणजे उपस्थित राहावंच लागतं. अनिवार्य आहे, उपस्थित राहणं, उपस्थिती अनिवार्य आहे म्हणजे उपस्थित राहावंच लागतं. आता सरपंच, उपसरपंच हे या ठिकाणी जर उपस्थित नाही राहिलं तर कार्यवाही करत नाहीत. कार्यवाही करत नाहीत. तर अनुसूचित क्षेत्रामध्ये सरपंच कर्मचारी जर उपस्थित जर नाही राहिले तर या ठिकाणी 3/4 बहुमताने कार्यवाही करतात. तर अशा पद्धतीची कामकाज या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तर अशा पद्धतीने या ठिकाणी ग्रामसभा हे 243 कलमान्वये ग्रामसभा घेतली जाते. राज्यातील 13 जिल्ह्यातील 49 क्षेत्र असे ते अनुसूचित आहेत. आता साधारण क्षेत्र आणि अनुसूचित क्षेत्र, अनुसूचित म्हणजे पेसा, त्याला आपण आदिवासी क्षेत्र असं म्हटलं जातं. या सभा किती होतात? साधारण क्षेत्रात 4, अनुसूचित क्षेत्रात 6. जबाबदारी बोलवण्याची सरपंचाला बोलवावं लागतं साधारण क्षेत्रामध्ये. तर अनुसूचित क्षेत्रामध्ये ग्रामसेवक ग्रामसभा बोलवत असतो. अध्यक्ष दोन्ही ठिकाणी हा सरपंच असतो आणि जर सरपंच उपस्थित नसेल तर दोन्ही ठिकाणी उपसरपंच हा त्या ग्रामसभेचा अध्यक्ष असतो. सचिव हा ग्रामसेवकच त्या ठिकाणी सचिव असतो. गणपूर्ती साधारण क्षेत्रामध्ये कमीत कमी 100 किंवा 15% तिथल्या लोकांच्या नियमानुसार 15% त्या ठिकाणी ग्रामसभेसाठी लोकसंख्या असणं आवश्यक आहे, नागरिक त्या ठिकाणी उपस्थित. तर अनुसूचित क्षेत्रामध्ये कमीत कमी 100 किंवा 25% मतदार त्या ठिकाणी उपस्थित आहे. आता सूचना साधारण क्षेत्रामध्ये 7 दिवस अगोदर दिली जाते, तर अनुसूचित क्षेत्रामध्ये 15 दिवस सूचना अगोदर दिली जाते. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांसाठी साधारण क्षेत्रामध्ये उदाहरणार्थ तलाठी, डॉक्टर, शिक्षक जे आहेत, तर साधारण क्षेत्रामध्ये उपस्थित राहणं ग्रामसभेला हे आवश्यकता नाही, परंतु इथं अनुसूचित क्षेत्रामध्ये हे 3ही कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित असणं आवश्यक आहे. जर उपस्थित नाही राहिले
तर या ठिकाणी सरपंच उपसरपंच या ठिकाणी तीन चतुर्थांश बहुमताने त्यांच्यावर कारवाई करू शकतात. तर अशा पद्धतीने या ठिकाणी ग्रामसभेची माहिती आपण थोडक्यामध्ये पाहिलेली आहे. पंचायत राज विषयांतर्गत ग्रामसभा घटक आपण या ठिकाणी पाहत आहोत. 243 कलम 243 या अंतर्गत ग्रामसभा घेतली जाते. साधारणतः साधारण क्षेत्र आणि महाराष्ट्रामध्ये अनुसूचित क्षेत्र असे 2 क्षेत्र आहेत. तर अनुसूचित क्षेत्राला पेसा देखील म्हणतो, त्याला आदिवासी बहुल क्षेत्र असं देखील म्हटलं जातं. तर ते 13 जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये, मग ते जिल्हे कोणते आहेत ते आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. साधारणतः चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, त्याचबरोबर नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक अशी जी 13 जिल्हे आहेत, या 13 जिल्ह्यातील 49 क्षेत्रामध्ये या ठिकाणी अनुसूचित क्षेत्र आहे. तर आता ग्रामसभा हे साधारण क्षेत्र आणि अनुसूचित क्षेत्रामध्ये ग्रामसभा कशी घेतली जाते. या साधारण क्षेत्रात 4 होतात, अनुसूचित क्षेत्रामध्ये 6 होतात. सभा बोलवण्याची ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी सरपंचाकडे आहे साधारण क्षेत्रामध्ये, अनुसूचित क्षेत्रामध्ये ग्रामसेवकाकडे आहे. अध्यक्ष दोन्ही ठिकाणी, या ठिकाणी साधारण क्षेत्र आणि अनुसूचित क्षेत्रामध्ये दोन्ही ठिकाणी सरपंच असतो. सरपंच जर अनुपस्थित असतील तर दोन्ही ठिकाणी उपसरपंच हे त्या ठिकाणी त्या ग्रामसभेचा अध्यक्ष असतात. आणि सचिव म्हणून या ठिकाणी ग्रामसेवक या दोन्ही ठिकाणी सचिव म्हणून कार्य करत असतात. तर आता गणपूर्ती म्हणजे ती ग्रामसभा होणार आहे का नाही त्यासाठी गणपूर्ती असणं आवश्यक आहे. म्हणजे कमीत कमी लोक त्या ठिकाणी उपस्थित किती पाहिजे, कमीत कमी 100 दोन्हीकडे, परंतु साधारण क्षेत्रामध्ये 15% कमीत कमी असणं आवश्यक आहे. तर 100 नसतील तर इकडं अनुसूचित क्षेत्रामध्ये 25% मतदार त्या ठिकाणी उपस्थित राहणं आवश्यक आहे. सूचना या ठिकाणी अगोदर दिली जाते. साधारण क्षेत्रामध्ये 7 दिवस अगोदर आणि अनुसूचित क्षेत्रामध्ये 15 दिवस अगोदर सूचना दिली जाते. इतर कर्मचारी जे आहेत ग्रामसेवक सोडून तलाठी, डॉक्टर, शिक्षक त्या ठिकाणी साधारण क्षेत्रामध्ये ग्रामसभेला उपस्थित राहण्याची गरज नाही, अनिवार्य नाही. परंतु अनुसूचित क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी या सर्व कर्मचाऱ्याला तलाठी, शिक्षक, ग्रामसेवकासोबत डॉक्टर यांना उपस्थित राहणं आवश्यक आहे. त्याचबरोबर जर उपस्थित नाही राहिले तर सरपंच, उपसरपंच हे साधारण क्षेत्रामध्ये कार्यवाही करत नाहीत, परंतु 3/4 त्या ज्या सभेला, ग्रामसभेला उपस्थित असलेले मतदार असतील तर त्याच्या 3/4 बहुमताने ते त्याच्यावर ठराव घेऊन कार्यवाही करू शकतात. तर अशी ग्रामसभेसंदर्भात आपण थोडी माहिती पाहिली. तर पुन्हा भेटूया आपण. धन्यवाद. पुनश्च एकदा शिवाजी बोतीकर या युट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. या अगोदर आपण ग्रामसभा म्हणजे काय ते पाहिलेलं आहे. ग्रामसभेची कामं काय हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचे. ग्रामपंचायत अंतर्गत चालणारी ही सर्वात मोठी सभा असते ग्रामसभा. तर ग्रामसभेअंतर्गत चालणारी कोणकोणते कार्य केले जातात त्याची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर ग्रामसभा काय काय कार्य करते. एक आहे कामाचे सामाजिक परीक्षण. कामाचे सामाजिक परीक्षण, त्याचबरोबर विकास खर्चाला मान्यता देखील देईल. विकास खर्चाला मान्यता देते. त्याचबरोबर योजना ज्या आलेल्या असतात त्याच्यामध्ये लाभार्थी निवड करण्याचं काम कोण करते? ग्रामसभा करते. अर्थसंकल्प पाहणी, मंजुरी
देण्याचे काम देखील ग्रामसभा करत असते. विकास अहवाल दर 6 महिन्याला ग्रामसभेसमोर मांडावा लागतो. सभेसमोर मांडावा लागतो. त्याचबरोबर सर्वसाधारण क्षेत्रामध्ये पाहिले आपण, सर्वसाधारण क्षेत्र 4 ग्रामसभा आणि पेसा अंतर्गत म्हणजे आदिवासी विभागाअंतर्गत ज्या ग्रामसभा होतात तिथं 6 ग्रामसभा यांची 6 ग्रामसभा घेतल्या पाहिजे. तर ग्रामसभे अगोदर या ठिकाणी महिलांची ग्रामसभा घेणं आवश्यक आहे. नव्या ग्रामपंचायत निवडीनंतरही पहिली ग्रामसभा ग्रामपंचायत जवळ घ्यावी. तर गाव पातळीवरील योजना कोणत्या आहेत तर ते आपण याच्यामध्ये थोडक्यामध्ये पाहूया. गाव पातळीवरील योजना तर साधारणतः गाव स्तरावर कोणकोणत्या योजना राबवल्या जातात त्याची आपण माहिती घेऊया. तर त्यामध्ये महात्मा गांधी रोजगार हमी योजना, महात्मा गांधी रोजगार हमी योजना 2006 पासून सुरुवात केलेली आहे. 100 दिवस कुटुंबातील एका सदस्यास रोजगार एका वर्षात एका वर्षात 100 दिवस एका कुटुंबातील एका सदस्यास रोजगार दिला जातो. या योजनेअंतर्गत महात्मा गांधी रोजगार हमी योजना अकुशल मजूर त्यानंतर हे 2001 ची योजना अंतर्गत योजना सुरू केलेली होती. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान स्वच्छतेकडे लक्ष दिले जाते. या अंतर्गत स्वच्छता राखली जाते. त्यानंतर राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान 2019 पासून सुरुवात केलं. तर हे कशासाठी आहे? ग्रामपंचायत बळकटी देणे
म्हणजे एखाद्या ग्रामपंचायतीला निधी कमी पडत असेल किंवा विकास कामे थांबलेली असेल तर त्याला बळकटी देण्याचं काम या ठिकाणी राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानाअंतर्गत केलं जातं. त्याला निधी जो आहे, सर्वात महत्वाचा निधी केंद्र 60% देते आणि राज्य 40% निधी या योजनेअंतर्गत उपलब्ध करून देते. तर 14व्या योजनेअंतर्गत थेट निधी ग्रामपंचायतीला उपलब्ध करून दिला जात आहे. तंटामुक्त गाव तंटामुक्त अभियान 2007 ला सुरुवात R. पाटील कंसात आबा यांनी सुरू केलेली होती, जेणेकरून गावातील तंटे गावातच मिटावेत. यासाठी हे अभियान सुरू केलेलं होतं. याला महात्मा गांधीचं नाव दिलेलं होतं, महात्मा गांधी तंटामुक्त अभियान 2007. तर अशा पद्धतीच्या योजना ह्या ग्राम स्तरावर असतात. तर पहा, ग्रामसभा कामाचे काय करते? कामाचे सामाजिक परीक्षण करते, विकास खर्चाला मंजुरी देते, योजना लाभार्थ्याची निवड करते, अर्थसंकल्प पाहणी करते, मंजुरी देते, विकास अहवाल या ठिकाणी विकास अहवाल दर 6 महिन्याला ग्रामसभेवर मांडावा लागतो. तर सर्वसाधारण क्षेत्रामध्ये साधारण 4 ग्रामसभा होतात. पेसा म्हणजे अनुसूचित क्षेत्र, त्याला अनुसूचित क्षेत्र देखील म्हटलं जातं. अनुसूचित क्षेत्र म्हणजे पेसा इंग्रजीमधून. तर इथं 6 ग्रामसभा घेतल्या जातात. आता गाव पातळीवर विविध ज्या योजना असतात त्या योजना कोणत्या? तर महात्मा गांधी रोजगार हमी योजना 2006 पासून सुरुवात झाली. कुटुंबातील एका व्यक्तीला 100 दिवस रोजगाराची गॅरंटी दिली जाते. तर ते अकुशल मजुरास दिले जाते. त्यानंतर 2001 ची योजना जी आहे, तर संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, स्वच्छता राखण्याचं कार्य या योजनेअंतर्गत केलं जातं. राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान 2021 ला ग्रामपंचायतीला बळकटी देणे, याच्यामध्ये ग्रामपंचायतीला निधी उपलब्ध करून दिला जातो. तर 60% केंद्र शासन देते आणि राज्य शासन 40% देते. त्याचबरोबर या ठिकाणी तंटामुक्त अभियान 2007 R. पाटील यांनी सुरू केलेले होते आणि त्याला महात्मा गांधी तंटामुक्त अभियान 2007. तर गावातील तंटे गावातच मिटावेत हा या अभियानाचा उद्देश होता. तर अशा पद्धतीच्या विविध योजना या ठिकाणी गाव पातळीवर राबवल्या जातात आजही. पुढे जाऊया आपण. त्यानंतर ग्राम निधी, ग्रामीण भागामध्ये निधी कसा उपलब्ध होतो, ग्राम निधी कसा उपलब्ध होतो याची आपण माहिती घेऊया. तर ग्रामीण भागामध्ये निधी उपलब्ध होण्याचं जे सोर्स आहेत त्याची आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. तर संचित निधी
संचित निधी, त्याचबरोबर कर कर्जे जकात, त्याचबरोबर घरपट्टी पाणीपट्टी, बाजार कर, यात्रा कर, गौण खनिजे अशा पद्धतीतून निधी उपलब्ध करून घेतला जातो. सरपंच व ग्रामसेवक हा निधी वापरतात. गावात निधी जमा करण्याचे 128 मार्गांनी निधी जमा केला जातो. तर ग्राम निधीचे सरकारचे तारणपत्र, टपाल, सहकारी संस्था यात गुंतवणूक करता येते. ग्राम निधीमध्ये पाणी पुरवठा निधीचा समावेश होत नाही. ई बँकिंग सुरू करणारे यवतमाळ हा जिल्हा इथं आहे. यवतमाळ तर या यवतमाळ जिल्ह्यामध्ये ई बँकिंग सुविधा तयार करणारे पहिली ग्रामपंचायत म्हणून या ठिकाणी यवतमाळमधील परसोडी ग्रामपंचायत महाराष्ट्रात पहिली ग्रामपंचायत परसोडी यवतमाळ ई बँकिंग सुविधा तयार केलेली आहे 2014 मध्ये. 2014 त्याच्यानंतर मुद्रांक विक्री 50% झेडपी, 50% जीपी म्हणजे ग्रामपंचायत निधी किंवा हा वाटा जो आहे तो या ठिकाणी झेडपी आणि ग्रामपंचायतला सारखा मिळतो. कशा मुद्रांकाच्या बाबतीत. आणि गौण खनिजे, शेतसारा बघा, गौण खनिजे त्याचबरोबर शेतसारा हे जे निधी उभा करण्याचे क्षेत्र आहेत. याच्यामध्ये गौण खनिजामध्ये दगडी कोळसा, त्याचबरोबर विविध वाळूचे धक्के अशा गोष्टी येतात. तर याच्यातला जवळजवळ झेडपीला 70% हिस्सा जातो आणि 30% ग्रामपंचायत जीपी ग्रामपंचायतला 30% हिस्सा मिळतो. तर अशा पद्धतीने या ठिकाणी ग्राम निधी उभा राहत असतो. तर आपण या ठिकाणी ग्रामनिधी संदर्भात ग्रामनिधी कुठपासून कुठपर्यंत आपल्याला उपलब्ध ग्रामपंचायतसाठी जीपी ग्रामपंचायतसाठी ग्रामनिधी उपलब्ध. एक संचित निधी असतो प्रत्येक ग्रामपंचायतचा पूर्वीचा. त्याचबरोबर कर, कर्जे, जकात, घरपट्टी, पाणीपट्टी, बाजार कर, यात्रा कर, गौण खनिजे वापरून या ठिकाणी ग्रामनिधी उपलब्ध केला जातो. त्याचबरोबर 128 मार्ग आहेत जे की या ठिकाणी निधी उपलब्ध करण्यासाठी कामी पडतात. तर महाराष्ट्रातली पहिली जे ग्रामपंचायत आहे परसोडी जिल्हा यवतमाळ, हिनं ई बँकिंग सुविधा चालू केलेली पहिली ग्रामपंचायत आहे परसोडी. त्याचबरोबर मुद्रांक विक्रीमध्ये या ठिकाणी जिल्हा परिषदला 50% हिस्सा मिळतो आणि ग्रामपंचायतला 50% हिस्सा मिळतो. परंतु
गौण खनिजे आणि शेतसारा यामधून जिल्हा परिषदला 70% हिस्सा मिळतो आणि 30% हिस्सा ग्रामपंचायतला मिळतो. तर अशा पद्धतीने ग्रामनिधी ग्रामपंचायतीसाठी ग्रामनिधी उभा करण्याचे मार्ग या ठिकाणी सांगितलेले आहेत.